साऊथ इंडियातला फेमस मसाल्याचा ब्रँड MTR आणि ईस्टर्न यांची पॅरेंट कंपनी ओरेकला इंडियाचा IPO आलेला आहे. तर IPO मध्ये काय काय निगेटिव्ह आहे, काय काय पॉझिटिव्ह आहे आणि कितीवर लिस्टिंग होऊ शकते, चला तर बघूया. सुरुवात करूया पॉझिटिव्ह गोष्टीपासून. एकदम अनुभवी आणि प्रोफेशनल प्रमोटर्स आहेत. ओरेकला ही नॉर्वेची कंपनी आहे, तिची ही इंडियन सबसिडरी आहे. त्याच्यामुळे कंपनीमध्ये प्रमोटर खूप स्ट्रॉंग आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, दक्षिण भारतामध्ये कंपनीची खूप पकड आहे. त्यांचे MTR आणि ईस्टर्न ब्रँड हे खूप फेमस आहेत. तिसरी, गव्हर्नमेंटच्या आतापर्यंतच्या PLI स्कीम सर्वांचा फायदा कंपनीला आतापर्यंत झालेला आहे. तसेच कंपनीने आतापर्यंत ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही प्रकारे ग्रोथ केलेली आहे. तसंच कंपनीवर कसल्याच प्रकारची प्रमोटरवर आणि कंपनीवर केसेस नाहीयेत, म्हणजेच की कायदेशीर कारवाई आतापर्यंत केली गेलेली नाहीये. तसंच कंपनीमध्ये एकदम कमी कर्ज आहे, म्हणजेच की कंपनी आपण डेट फ्री आहे असं म्हणू शकतो. ह्या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी. तर आता बघूया की कंपनीच्या निगेटिव्ह गोष्टी कोणकोणत्या आहेत. निगेटिव्ह गोष्टीमध्ये आहे ऑफर फॉर सेल. आता जे IPO मधून पैसे जमा होणार आहेत ते कंपनीच्या ग्रोथसाठी किंवा कंपनीसाठी युज होणार नाहीये. ते ऑफर फॉर सेल आहेत, म्हणजेच की प्रमोटर्सला आणि अगोदरच्या इन्व्हेस्टर्सला ते पैसे जाणार आहेत. दुसरी, कंपनीची ग्रोथ खूप स्लो आहे. कंपनी फक्त 5% CAGRच्या ग्रोथवर ग्रोथ करते. तिसरी, 70% इन्कम हा कंपनीचा दक्षिण भारतातून येतो. त्याच्यामुळे हा सुद्धा एक निगेटिव्ह गोष्ट आहे. चौथी, कंपनी स्वतःच्या कॅपॅसिटीच्या फक्त आणि फक्त 50%च आता सध्याला यूज करते. ह्या झाल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी. तर आता बघूया की लिस्टिंग गेन किती भेटू शकतो. सध्याच्या GMP नुसार लिस्टिंग गेन हे 8% ते 9% भेटण्याची शक्यता आहे. जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.